आता बातमी अवकाळी पावसासंदर्भात। मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेरला अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय। अवकाळीच्या तडाख्याने अनेक पिकांचं नुकसान झालंय, तर मका, ज्वारी, उन्हाळी कांदा, सूर्यफूल पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। तर याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्यांचं पीक हे जमीनदोस्त झालेलं आहे। सध्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत आपण या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या शेतामध्ये आहोत, काय व्यथा आहेत तुमच्या? सध्या काय? नमस्कार, मी शेतामध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। आम्ही बाजरी पीक पेरलं होतं, कमीत कमी 40 क्विंटल पीक होणार होतं, पण आज पूर्ण अवकाळी पावसामुळे आमचं पूर्ण जमीनदोस्त पीक झालेलं आहे। तरी आमची सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी कमीत कमी आमच्या पिकाची भरपाई करून द्यावी, एवढीच विनंती आहे। आता पुढे समजा इलेक्शन आहे, सर्वजण आपल्याला सपोर्ट करतात की बा आम्ही असं देऊ तसं देऊ, पण आमची पुढचं काही आशा नाही। पण आम्हाला जे पीक नुकसान झालं तेवढीच त्यांनी भरपूर द्यावी, आमची तेवढीच विनंती आहे। तरी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पुन्हा फटका बसल्यामुळे शेतकरी पूर्णत्वात चिंतित आहे। त्यामुळे पंचनामे करून मदतीची मागणी सध्या शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। रवी गोरे, युनियन मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।